परिस्थिती कशीही असू द्या, त्याच्यात 2 हात करायला शिका. कारण आपण हातपाय गाळून बसलो की काहीच होणार नाही, आपली प्रगती खुंटणारच तिथं. आणि आपली प्रगती खुंटावी म्हणून अनेक जण प्रयत्न करत असतात. तसेच काही लोक असतात जे आपली प्रगती पाहून सुखी होणार असतात, ते आपले शुभचिंतक असतात. मग थोड्या शुभचिंतकांबरोबरच आपण पुढे जायचं आणि आपली प्रगती करायची. कारण नावं ठेवणारे असतातच, आपण लक्ष द्यायचं नाही. आपली प्रगती करायची, उंच शिखर गरुड भरारी म्हणतो आपण, ती घ्यायची असेल तर इतरांकडे लक्ष देऊ नका. आपण आपल्या कामावर प्रेम करा आणि त्याच्याशी प्रामाणिक राहा. प्रामाणिक राहण्याच्या बाबतीत संसार असू दे, नोकरी असू दे किंवा इतर समाजात वावरणं असू दे, तुमचा प्रामाणिकपणा तुम्हाला पुढे घेऊन जातो, याच्यावर माझा विश्वास आहे. त्याच्यामुळे तुम्ही लढा, म्हणजे लढल्यानंतर शेवटी विजय आपलाच आहे, एवढंच सांगू इच्छिते. धन्यवाद. नमस्कार. बडिंग जर्नलिस्ट या आपल्या YouTube चॅनलच्या सामान्य ते असामान्य या कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण अनेक कार्यक्रमांमधनं, अनेक इंटरव्ह्यूजमधनं अशा अनेक असामान्य व्यक्तींना भेटत असतो, त्यांच्याशी बोलत असतो, त्यांच्याकडून प्रेरणाही घेत असतो. पण अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या सामान्य असूनही त्यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने जगावर एक वेगळाच ठसा उमटवलाय. कदाचित माध्यमांपर्यंत अशा व्यक्ती पोहोचतही नाही. आमच्या या सामान्य ते असामान्य या कार्यक्रमातून आम्ही अशा व्यक्तींना तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. कदाचित त्यांचा हा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, अनेकांचं आयुष्यही बदलेल. अशाच एका सामान्य ते असामान्य व्यक्तीला आज आम्ही आमच्या स्टुडिओत बोलवलं आहे. नीताताई, नीता तुपारे, म्हणजेच RJ नीता. नमस्कार नीताताई. नमस्ते. आमच्या या चॅनल तर्फे मनपूर्वक स्वागत. मी पण तुमची आभारी आहे, तुम्ही मला इथं आमंत्रित केलं. नीताताई, बालपणापासूनचा तुमचा संघर्ष, व्हाया गृहिणी, व्हाया एक समाजसेविका, ते आज एका मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये RJ, हा सगळा प्रवास तुम्ही कसा काय केलात? खरं तर लहानपणापासून आईकडून प्रेरणा मिळाली. मुळात माझी आई सामाजिक कार्य करते. म्हणजे आपली वस्तीमधली छोटी मोठी जी कामं असायची ती सगळी माझी आई पुढे येऊन म्हणजे पुढाकार घेऊन करायची. तर ते आईचे गुण माझ्यामध्ये आलेत. त्याच्यामुळं मी लहानपणापासूनच असं कुठलंही सामाजिक कार्य असेल तर शाळा सोडून तिकडे जायची पहिली. तर मग असंच आमच्या इथे शेजारीच एक नवीन कन्स्ट्रक्शन सुरू झालं होतं. तर त्या बिल्डरनी आमच्या वस्तीतून असा रस्ता काढायचं ठरवलं होतं. मग त्या रस्त्याला विरोध करण्यासाठी, कारण घरं जात होती ना अर्धी, मग ते घरं गेली तर मग त्या लोकांनी राहायचं कुठं, बेघर होणार होती. म्हणून मग त्याला विरोध करण्यासाठी मग आम्ही सगळे एकजुटीने वस्तीतल्या लोकांनी विरोध केला त्याला. आणि मग तेव्हा म्हणजे माझं काही शालेय शिक्षण सुरू होतं तेव्हा, पण मग तरी पण सगळ्यांनी लहान लेकरा बाळांसकट ते बुलडोजर वगैरे येत होते ना हे करायला, घरं पाडायला. मग आम्ही तिथे रात्रंदिवस बसून असायचो. त्याला बिल्डरला पण आम्ही सांगितलं की आधी आमच्यावरून ने बुलडोजर, मग रस्ता कर असं. म्हणजे तेव्हा खूप संघर्ष केला. आणि तेव्हा पोलीस वगैरे असं फार भीती वाटायची ना पोलिसांची वगैरे, पण तेव्हा आम्ही न डगमगता त्याला विरोध केला. मग त्याने काय आयडिया केली, माझा मामा पण त्याच्यात होता, मामा, मामाचे मित्र, आई, म्हणजे आमचे सगळा परिवारच, आणि शिवाय इतर सगळे वस्तीतले लोक पण. मग त्याने बिल्डरने त्याला कळलं की ही 2 लोक बाबा खूप म्हणजे पुढाकाराने पुढे येत आहेत वगैरे. मग माझ्या आईला आणि मामाला त्याने वेगळं बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही दोघं, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा आणि तुम्ही बाजूला व्हा, नाही का. पण मग तेव्हा माझ्या आईने आणि मामाने दोघांनी 1 रुपया पण त्याचा घेतला नाही. आणि ते म्हणजे लोकांच्या बाजूनी समाजहित बघून त्यांनी त्याला विरोध केला की नाही बाबा. म्हणजे बालकडू थोडक्यात तुम्हाला आईकडून. बरोबर. वडील फक्त नोकरी आणि घर आणि बाकीचं दुकान आमचं सांभाळायचं. अच्छा अच्छा. मग तुमचं शालेय शिक्षण कुठपर्यंत झालंय? म्हणजे आधी मी फक्त 9वी पास होते. म्हणजे 10वीतला एक विषय राहिला, पण मी मग 10वी नापास सांगण्यापेक्षा 9वी पास सांगते. आणि नंतर मग मी पुढे मग यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ त्यांच्याकडून मग पुढचं शिक्षण पूर्ण केलं. पण ते शिक्षण करता करता पण बऱ्याच अडचणी आल्या. कारण नंतर मध्ये लग्न झालं. लग्नानंतर एका संस्थेमार्फत मी काम पण करत होते. आधी बचत गटातर्फे व्यवसाय गट. 93 पासून माझं सामाजिक कार्य सुरू होतं. आणि 93 नंतर मग माझं
बचत गटाच्या मार्फत आपले नागरवस्ती विकास योजना, आता समाज सेवा विकास योजना असं म्हणतात त्याला, समाज विकास विभाग म्हणतात त्याला. तर तिथले अशोक कळमकर सर त्यांनी बचत गटाची संकल्पना आणली. मग त्या बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे अशा ज्या कॉर्पोरेशनच्या बंद पडलेल्या जागा होत्या मग त्या तुम्ही घ्या आणि तिथं मग तुमचा व्यवसाय सुरू करा असं सांगण्यात आलं. पण त्यावेळेला हॉटेल व्यवसाय सुरू करणं वगैरे ते जरा नव्हतं म्हणजे पचनी पडत लोकांच्या. मग त्या दरम्यान म्हणजे त्याच्या आधी माझं लग्न झालं, मी गावाला गेले, गावाला 1 वर्ष राहिले. खेडेगावात असल्यामुळे तिथं उत्पन्नाचं साधन काही नव्हतं, फक्त शेती. मग शेतीवर काय आपला गुजारा होणार नाही आणि मी शहरात वाढलेली, मला गावाकडचं काहीच येत नव्हतं. त्याच्यामुळं गावाला म्हणजे शहरातल्या मुलींनी गावाला जाऊन संसार करणं फार कठीण आहे, फार म्हणजे फारच कठीण आहे. आणि शहरातल्या बायकांपेक्षा ग्रामीण भागातल्या बायकांना फार संघर्ष करावा लागतो. म्हणजे त्यांना अगदी रोजची चूल पेटवण्यापासूनचा संघर्ष असतो. तो काय असतो तो मी स्वतः अनुभवलाय. म्हणजे अगदी संध्याकाळची चूल पेटवायची तर त्याच्यासाठी दिवसभर राबायचं, मग त्या लाकडं गोळा करून आणायची, मग चूल पेटवायची, असं सगळं मी अनुभवलंय तेव्हा. आणि मग ते सगळं तिथं काही जम बसेल असं वाटत नाही. मग आम्ही परत सगळ्यांच्या सासू सासऱ्यांच्या वगैरे सगळ्यांच्या संमतीने परत पुणे गाठलं. मग पुण्यात आल्यानंतर मग बचत गट आणि मग हे सगळं परत सुरू केलं. आणि मग त्या माध्यमातून मग कॅन्टीन दिलं कळमकर सरांनी. त्यांनी सांगितलं जागा आम्ही देतो, तुम्ही भांडवल टाका आणि तुमचं कष्ट आणि सुरू करा. मग तसं मग 5-6 महिना आम्ही एकत्र आलो आणि मग तो व्यवसाय सुरू केला. तर ते पण आम्ही 15 वर्ष व्यवसाय सुरू केला. तो म्हणजे तो कॅन्टीनचं कसं आता पुरुषांची मक्तेदारी असलेला व्यवसाय आणि आपण कसं करायचं म्हणून बायका पण आधी तयार नव्हत्या. मग त्या कशा तयार केल्या. मग आम्ही 5 जणी झालो तयार. मग थोडं भांडवल काढून सुरू केला व्यवसाय. मग पहिल्या दिवशीचा गल्ला अगदी काय 70-80 रुपये आला होता, पण तो पण आम्हाला खूप मोठा वाटला त्यावेळेला. आणि मग झालं सुरू. मग तिथं पण अनेक अडचणी आल्या, पाण्याचा प्रॉब्लेम, याचा प्रॉब्लेम, तरी त्या अडचणींवर मात केली. शिवाय काय येणारं गिराईक पण कधी चांगलं असेल, कधी पैसे बुडवणारं असेल, असं होतं. मग कधी कधी कोणी पिऊन पण येऊन बसलायचा, मग तो उठला नाही, पैसे नाही दिले की त्याला पण लाटणं हातात घेऊन त्याला बाहेर काढायचं, असे पण प्रकार केले तेव्हा. पण माझ्या आधी काही लोक तर लग्न झाल्यानंतर बायकोला आशीर्वाद घेण्यासाठी आमच्याकडे घेऊन यायचे की बाबा तू यायच्या आधी यांच्या हातचं मी जेवण जेवलं इतक्या दिवस. म्हणजे कुठेही बाहेरगावी असले तरी ते आवर्जून येतात आणि ओळख करून देतात आणि त्यांना एक आपुलकी वाटते. म्हणजे फक्त व्यवसाय म्हणजे व्यवसाय म्हणून नाही आम्ही केला की अडला नाडलेल्याला पण त्यावेळेला त्याच्या पोटाला आम्ही दिलं बाबा, असं विचार केला नाही की कमर्शियल विचार नव्हता तुमचा. नाही, अजिबातच नाही. काही लोक फक्त आम्हाला मदत व्हावी म्हणजे सरितानगरी म्हणजे कॅन्टीन आणि सरितानगरी जवळच आहे, पण तरी एक लिमे काका म्हणून मी त्यांचं नाव आवर्जून घेते की त्यांचं घर जवळच होतं सरितानगरीत, पण तरी ते आम्हाला मदत व्हावी म्हणून 2 टायमाचा चहा तिथं घ्यायचे, पेपर वाचायचे आणि घरी जायचे. म्हणजे तेवढीच मदत, असं पण भावनेने लोक येत होते. आणि खूप चांगले अनुभव पण कॅन्टीनच्या सोबत. मग ते कॅन्टीन चालवताच एक सेंटर फॉर ॲडव्होकसी आणि रिसर्च अशी एक संस्था, संयुक्ता ढमढेरे मॅडम त्याच्या संस्थापिका होता. मग त्या आमच्या कळमकर सरांना भेटल्या. मग त्यांनी सांगितलं की जे ॲक्टिव्ह बचत गट आहेत त्यांची यादी द्या. मग त्या यादीत आमचं पण नाव होतं. मग त्या आम्हाला येऊन भेटल्या आणि त्यांनी सांगितले की मला असं वस्त्यांमध्ये काम करायचंय, महिला सक्षमीकरण, म्हणजे तुमचे प्रश्न तुम्हीच कसे सोडवायचे वगैरे असं. मग त्या माध्यमातून त्यांची आणि आमची ओळख झाली आणि त्यांच्या संस्थेमार्फत आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. सगळ्यांचा कसा सपोर्ट होता तुम्हाला? म्हणजे मी कुठलंही काम केलं ना की ते मला विरोध करत नाहीत, हाच खूप मोठा सपोर्ट आहे. हो नक्कीच. त्याच्यामुळे कसं आहे, घरात बस असं म्हणणारे नाहीयेत ते. जे काय करते ते फक्त घर सांभाळूनच बाकीच्या सगळ्या गोष्टी कराव्या अशा प्रत्येक म्हणजे घरच्यांची सासरच्यांची इच्छा असते. मग त्याप्रमाणे मी घर आणि नोकरी सगळं बॅलन्स करते. आणि थोडंफार कधी कधी असं वाटतं पण की नोकरी करणाऱ्या बायकांना कायम एक खंत असते की आपण आपल्या मुलांसाठी वेळ देऊ शकत नाही, पण आपण बाहेर जातो, 4 पैसे आणतो, ते त्यांनाच चांगलं आयुष्य मिळावं किंवा जीवन जगायला मिळावं म्हणूनच करतो. नाहीतर घरात म्हणजे प्रत्येक गृहिणी असू दे किंवा नोकरी करणारी महिला असू, ती आपल्या मुलांसाठीच करत असते सगळं जे काय करेल ते. म्हणजे किती कष्ट पडले काही झालं तरी ती मुलांकडे पाहून किंवा मुलांसाठी, म्हणजे आपण जे गरिबीत दिवस काढले ते मुलांना नको काढायला म्हणून ती झटत असते. म्हणजे वडील तर करतच असतात, वडील त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करतातच, पण त्यांना जोड देऊन आपणही काही केलं तर लवकर प्रगती होते. म्हणून जी काही कुठली पण आई असू दे ती आपल्या मुलांसाठी करते. तर आता मुली पण माझा हा प्रवास बघत असतात, त्यांनाही माझ्याबद्दल
काय वाटतं ते त्यांनाच विचारायला लागेल. मी तुमच्या मुलीला भेटली पण आहे आणि हो. तिच्या डोळ्यातनं मला आईविषयीचा अभिमान एवढा दिसत होता आणि त्यांच्या मुलीसाठी त्या तुम्हीच मेंटॉर आहात असं त्यांनी मला उत्तर दिलंय. त्यामुळे त्याच्यात सगळं आलेलं आहे तेच ना. म्हणजे. आपण फक्त करत राहायचं आणि चांगलं पेरलं की चांगलं उगवतं ह्याच्यावर माझा पहिल्यापासून विश्वास आहे. त्याच्यामुळे मला आयुष्यात खूप चांगली माणसं भेटत गेली. आता ह्या मी ज्या रेडिओवर मुलाखती घेते त्याच्यातून मला इतकी चांगली चांगली माणसं भेटली. आता एक आपले हे आहेत, त्यांचा तर पाय म्हणजे अपंग होते ते, तर त्यांना 14 वर्ष वयाची गेली तरी शिक्षण नव्हतं. त्यांना एक सर्वे करणारी बाई आली, मग तिने ते पाहिलं आणि मग तिने त्यांना ऍडमिशन वगैरे मिळवून दिलं. म्हणजे आर्थिक परिस्थिती नाही आणि म्हणजे घरी खायचे वांदे तर कोण शाळा वगैरे बघणार असं. इरफान पठाण म्हणून त्यांचं नाव आहे आणि आज ती व्यक्ती अगदी म्हणजे स्वतःचा रिक्षा आहे, अपंग आहेत तरी रिक्षा चालवतात. ते सामाजिक कार्य करतात. म्हणजे सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांचा हा म्हणजे छोटासा प्रयत्न आहे. ते म्हणतात म्हणजे अशा लोकांकडे बघून खरंच असं वाटतं की आपण काहीच नाही, म्हणजे सगळं हातापायी धड असूनही आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी आता आत्महत्येचे प्रकार म्हणजे किती प्रकार वाढतायत ना. छोट्या छोट्या गोष्टीहून विद्यार्थी विद्यार्थिनी काही नको ते करून बसतात. खरं म्हणजे त्यांनी आहे त्या परिस्थितीला सामोरं जाऊन पुढे कसं जाता येईल, सकारात्मक कसं राहता येईल, किंवा ठीक आहे ना, काही काही तर सगळं करूनही आई वडिलांनाच म्हणतात तुम्ही काय केलं आमच्यासाठी. तर तसं नाही करायला पाहिजे. जे काय आहे ते आई वडिलांनीच केलेलं असतं आणि त्याच्यात वाढ करणं हे आपलं काम आहे. आता हल्ली बायका सुद्धा कुठेही कमी पडत नाहीत. सगळ्या म्हणजे अगदी घरात आपल्याला कामवाली आली तर आपण नोकरीवर येऊ शकतो. म्हणून पहिले तिचे आभार माना, किती येते बाबा करतीये आपलं, म्हणजे तिचे आभार मानले तर आपण वेळेवर ऑफिसला पोहोचू शकतो. FTII संस्थेत तुम्ही जेव्हा कामाला लागलात आणि तुमचं ट्रेनिंग सुरू झालं तुम्ही म्हणलात तसं आणि तुम्ही एक एक शिकत गेलात तिथे गोष्टी, ते शिकताना तुम्हाला काय प्रेशर होतं? कारण एवढी मोठी टेक्निकल गोष्टी हँडल करणं सगळ्या आणि रेडिओ जॉकी पर्यंत सगळं तो प्रवास करणं खूपच भारी होती. म्हणजे मला माईक आणि ते सगळं फोटोशूट करणं हे ते सगळं इतकं भारी वाटलं की खरंच म्हणजे आपला पण कुणीतरी असं हे करू शकतं, सन्मान करू शकतं हे तिथं गेल्यावर कळलं. कारण मला आधी माऊस पण धरायचा कसा ते माहित नव्हतं. कारण कॅन्टीनमध्ये काय रोज 5-5 किलोच्या 6-6 किलोच्या पोळ्या करायच्या, तिथलं सगळं हँडल करायचं, काय हवं नको ते म्हणजे स्वयंपाक करतो तसंच सगळं तिथलं. आणि इथं आल्यानंतर एकदम टेक्निकल गोष्टी हँडल करायला मिळाल्या. तर त्याच्यात मग मला हे पण नव्हतं, नॉलेज नव्हतं संगणक कसा वापरायचा, संगणकाच्या ह्यांना काय, ह्या पार्टला काय म्हणतात त्या पार्टला काय म्हणतात हे पण माहित नव्हतं. ते तिथं गेल्यावर सगळं कळलं. मग नंतर मला असं वाटलं की याचा पण एक हे पण घ्यावं. मग 3 महिन्याचा MSc कोर्स असतो, मग तो पण मी केला. मग नोकरी तिकडं 6 नंतर सुटल्यानंतर मी क्लासला जायचे त्या, आणि मग ते पण इतरांचं 3 महिन्यात होतं, मला 6 महिने लागले. कारण वेळ जसा देईल तसं. मग 6 महिन्यांनी मी ती परीक्षा दिली. मग झालं, त्याच्यात पण 70% पडले आणि पास झाले. एक सर्टिफिकेट आलं माझ्याकडे. आणि तिथलं पण मग कौशल्य हळूहळू सगळं एडिटिंग कसं करायचं, रेकॉर्डिंग कसं करायचं ते सगळं हळूहळू शिकत होते. म्हणजे अजूनही शिकतेच आहे, पण म्हणजे आता मी प्रभावीपणे एक रेडिओ स्टेशनमध्ये सगळी कामं करू शकते. माझ्या जोडीला ज्या माझ्या सहकारी होत्या त्या सोनल मॅडम, मग त्यांनी पण मला खूप शिकवलं. मग त्या सोनल मॅडमनी पण बारीक सारीक गोष्टी कशा हे काय हँडल करायच्या त्या शिकवल्या. त्यांचं स्वतःचं इंग्लिश मिडियममधून शिक्षण झालेलं, मी मराठी मीडियमची, पण तरी त्यांनी पण मला समजून घेतलं, सगळं सांगायचं आणि व्यवस्थित म्हणजे टेक्निकल गोष्टी मग त्यांच्याकडून जास्त शिकत आल्या मला. तुम्ही इतक्या जिद्दीत आहात, इथपर्यंतचा प्रवास तर तुम्ही खूप मोठ्या यशस्वीपणे पूर्ण केलाच आहे. त्यामुळे नक्कीच तुमचे फ्युचर मधले काहीतरी प्लॅन्स असणारच आहेत की तुमच्या डोक्यात असतील ज्या गोष्टी आधी करायच्या राहिल्या, बकेट लिस्ट जी म्हणतात ती तुमची काहीतरी नक्कीच असणार आहे. तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. आता आमच्या FTIच्या विद्यार्थ्यांच्या 3-4 शॉर्ट फिल्म मध्ये वगैरे काम करून झालंय माझं. परत स्क्रिप्ट रायटिंग पण मला म्हणजे छोटे छोटे विषय, नाटुकली वगैरे रेडिओसाठी लागते ते पण मग मला जमतंय चांगलं. आणि बाकीच्या पण गोष्टी आता जर सिनेमाची वगैरे ऑफर आली तर घ्यायची आणि करायचं. आणि भविष्यात ह्या क्षेत्रामध्ये जे काही करता येईल ते करायचं. म्हणजे थोडक्यात तुमच्या डिक्शनरीत नाही हा शब्दच नाहीये. तुम्ही ऍज अ महिला म्हणून तुम्हाला या फील्डमध्ये किंवा हे बचत गट किंवा बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये किती संघर्ष करायला लागला? तसं म्हणजे महिलांच्या बाबतीत होतच की त्यांनी बाहेर पडलं की थोडंसं येतच
इकडून तिकडून. पण म्हणजे माझ्या वस्तीतून किंवा माझ्या जेव्हा कॅन्टीन चालवत होतो तेव्हा ते फारसं लोकांना आवडत नव्हतं. खूप लोकांनी तेव्हा म्हणजे आम्हाला अगदी पाणी, तिथे पाणी पण नळ वगैरे त्या टाकीमध्ये काहीतरी टाकून ठेवायचे. मग ते पाणी दूषित झाले की मग स्वयंपाक कसा करणार, मग तिकडून जाऊन आणायचं. म्हणजे घर आणि कॅन्टीन थोडं अंतर आहे ना, मग तिथून आम्ही पाणी वाहायचो, मग स्वयंपाक करायचो, मग हे. पण मग आम्ही लक्ष नाही दिलं, आम्ही आमचं काम करत राहिलो. पण असे लोक असतात पण ज्यांना नाही पाहावं. बोलणारे बोलत राहतात, आपण आपलं काम करत राहायचं, कारण कामावर आपलं प्रेम असेल तर आपण आपोआप पुढे जातो. तुमच्याशी बोलून खूपच छान वाटलं आणि हे प्रेरणादायी प्रवास तुमचा सगळा आहेच आहे आणि तो तुम्हाला असाच पुढे अनेक आघाड्यांवर करायचा आहे. आमच्या सामान्य ते असामान्य या कार्यक्रमामध्ये तुम्ही आल्याबद्दल तुमचे आभार आणि तुम्हाला आमच्या YouTube चॅनलकडनं शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि जाता जाता मी महिलांना एकच सांगेल, परिस्थिती कशीही असू द्या, त्याच्यात 2 हात करायला शिका. कारण आपण हातपाय काढून बसलो की काहीच होणार नाही, आपली प्रगती खुंटणारच तिथं. आणि आपली प्रगती खुंटावी म्हणून अनेक जण प्रयत्न करत असतात. तसेच काही लोक असतात जे आपली प्रगती पाहून सुखी होणार असतात, ते आपले शुभचिंतक असतात. मग थोड्या शुभचिंतकांबरोबरच आपण पुढे जायचं आणि आपली प्रगती करायची इच्छिते. धन्यवाद. नक्कीच तुमचा हा प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहेच आहे. सामान्य ते असामान्य या आपल्या YouTube चॅनलच्या कार्यक्रमाबद्दल तुमची मतं, तुमचे विचार आम्हाला जरूर कळवा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.